नेरूळ सेक्टर 24 येथे नववर्षाप्रित्यर्थ गुढीपाडव्याचा औचित्य साधत सत्यनारायण पूजा संपन्न झाली, ज्यात आमदार मंदाताईंनी आशीर्वाद घेतला। यावेळी हळद कुंकू लावून वाण देऊन महिलांनी आनंद लुटला। दरम्यान आमदार मंदाताईंनी सिडकोची घरे फ्री होल्ड होण्यासंदर्भात माहिती देत सर्वांनी एकत्र या असं आवाहन केलेलं आहे। गुढीपाडव्यानिमित्त नेरूळ सेक्टर 24 येथे स्वागत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी येथे सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सहभाग दर्शवला। यावेळी महिलांची संख्या अधिक होती, जिथे हळदी कुंकू लावून वाण देण्यात आलं। त्यावेळी सत्यनारायण पूजेचे दर्शन घेऊन आमदार मंदाताईंनी आशीर्वाद घेतला। तसेच सिडकोची घरे फ्री होल्ड करण्यासंदर्भात सर्व नागरिकांनी एकत्र या आणि समस्या सोडवा असं आवाहन त्यांनी केलं। तर गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। येणाऱ्या वर्षामध्ये आपल्या सगळ्या आशा अपेक्षा पूर्ण व्हावं, आरोग्य चांगले राहावं, आर्थिकदृष्ट्या सगळ्यांनी सक्षम राहावं यासाठी आज मी सत्यनारायणच्या पाया पडले। त्यावेळी तेच आहे नक्की सर्वांना नवीन वर्ष खूप सुंदर आणि भरभराटीचं जावो। आत्ताच कोलते साहेबांनी आपल्याला सांगितलं त्याचप्रमाणे रमेशजी आहेत आपल्या असोसिएशनचे अध्यक्ष, सगळ्या माझ्या महिला भगिनी सगळ्यात जास्त इथे 70% उपस्थित आहेत आणि आमचे बंधू। आता 4 दिवसापूर्वी मी फ्री होल्डची मीटिंग घेतली होती। ॲक्च्युली मी ज्यावेळी निवडणुकीला उभी होती त्यावेळी पहिला जाहीरनाम्यात 2 प्रश्न माझे महत्त्वाचे होते। एक, प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरं ही कायमस्वरूपी करावी, त्याचप्रमाणे ही जी जागा आहे सिडको मालकीची आहे, ही सिडको मालकीची जागा आपल्या नावी व्हावी यासाठी मी जाहीरनाम्यात 2 प्रश्न दिले होते आणि दोन्ही माझे आता जवळजवळ 80% मार्गी लागलेले आहेत। फ्री होल्ड म्हणजे काय नेमकं हे आपल्याला कळलं पाहिजे। 60 वर्षाच्या लीजवर आपण या सिडकोकडनं आपली घरं घेतलेली आहेत। 40 वर्ष तर आपली निघून गेलेली आहेत। आता आपल्याकडे फक्त 20 वर्ष राहिलेली आहेत आणि 20 वर्षानंतर आपण जिवंत राहू की नाही राहू हे कोणाला माहिती नाही। उद्या आपली जी मुलं आहेत ती कुठे धावाधाव करणार की आमचं हे घर फ्री नाही। 20 वर्षानंतर सिडकोने सांगितलं की आता तुम्ही किंवा आता हे लोक हँडवर्क करणार पालिकेला की आम्हाला एवढे पैसे द्या मगच तुमचं घर नावी होईल, तर नंतर आपली मुलं कुठून पैसे आणणार वगैरे। म्हणून मी ज्यावेळी निवडणुकीला उभी होती त्यावेळी खूप अभ्यास केला होता फ्री होल्डचाच, की ही जी जागा आहे ही प्रत्येक सोसायटीच्या मालकीची झाली पाहिजे आणि त्या संदर्भामध्ये गेले 1.5 वर्ष मी काम करत होती। माननीय मुख्यमंत्र्यांजवळ बैठक झाल्या, संजय भाटियाजवळ झाल्या, परवा भूषण गगराणीजी जवळ झाल्या, कोलते साहेब खूप चांगली बैठक झाली, जवळजवळ 700 ते 800 लोक उपस्थित होते आणि त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं की आम्हाला 2 महिने द्या की टेक्निकली काय प्रॉब्लेम येऊ शकतात, कारण आपली ही नवी मुंबई याच्यामध्ये आपण जवळजवळ सिडकोची घरं पोलिसांना दिलेली आहेत, वॉटर सप्लायला दिलेली आहेत, त्यानंतर कोकण भुवनला दिलेली आहेत, वेगवेगळ्या प्राधिकरणाला सरकारच्या घरं दिलेले आहेत। पण नेमकं त्यांचं काय करायचं, आपलं काय करायचं, अशा पद्धतीने टेक्निकलीसाठी त्यांनी माझ्याकडनं 2 महिने घेतले। येता येता या वर्षामध्ये शेवटपर्यंत आपली घरं फ्री होल्ड झाली, तर नंतर आपला विकास कसा झाला पाहिजे की सिडको गेल्यानंतर आपल्याला कोणच राहत नाही, डोक्यावर कोण हात ठेवणार आपल्या। आज आपण सिडकोशी भांडू शकतो, पण सिडको उद्या गेल्यानंतर ही घरं तोडून जर पूर्ण विकास करायचा असेल आपल्याला तर आपण बिल्डर आणून चालणार नाही। आपण आता बघता माझ्याकडे रोज 3-4 तक्रारी घरी येतात, या बिल्डरनी फसवलं, त्या बिल्डरनी फसवलं, आमची बिल्डिंग बांधली पण आता लिकेज होते, बिल्डर नाही, पळून गेला, दिघ्याला काय चाललंय, दिघा तुम्ही वाचता माझ्या माता भगिनीनो। आणि जीवनामध्ये घर स्त्रीला हे सगळ्यात महत्त्वाचं असतं की एक निवारा आसरा आपल्या मुलाबाळांना असावा। मग ते घर नेमकं कोणी बांधलं पाहिजे याचा सुद्धा तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे। जो मी विचार केला तो तुमच्या पुढे मी मांडते। माझी तुम्हाला कोणालाही बळजबरी नाही। फ्री होल्ड नंतर तुम्ही तुमचा पाहिजे तो विकास काढू शकता, पण 20 वर्षानंतर ती घरं जुनी झाल्यावर कोण काम करणार? तुमच्या मुलांना तेवढा पगार नसणार, एवढी ऐपत आपली नसणार, एवढ्या महागाईमध्ये पुन्हा आपण रिडेव्हलपमेंट करू शकणार नाही। त्यासाठी माझं एकच म्हणणं होतं, मी सगळ्यांना सांगते, मी तुम्हाला सांगते, तुम्हाला पटेल नाही पटेल ती तुमची इच्छा आहे, माझं मार्गदर्शन करणं काम आहे। आपण मला प्रचंड मताने निवडून दिलं, माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला सार्थक म्हणून माझ्या लोकांना खरं बोलणं माझं काम आहे।
गोष्ट अशी आहे की मोठा प्लॉट सगळा जर आपला झाला तर आपल्याकडे टाटा बिर्ला सारख्या कंपन्या आहेत, L&T कंपनी, आपण सीऊड बघता किती सुंदर केलं. येणारे सारखी आपली कॉलनी होऊ शकते, खाली मैदान, गाड्या पार्किंग, मुलांना लग्नाला समारंभाला सगळ्या गोष्टी आपल्याला होऊ शकतात. खालची लोक आहेत ती वरती राहतील, खाली सगळं आपल्याला मोकळं सुंदर झाडांनी सुशोभित जसं येणारी कॉलनी आहे त्या पद्धतीने आपलं होऊ शकतं. पण आपण सगळ्यांनी एकत्रच आलं तरच होऊ शकतं. आपल्याला माहिती आहे प्रत्येक सोसायटीमध्ये कोणाकोणाचं पटत नसतं, पण जरी पटत नसलं तर स्वतःच्या घरासाठी तरी तुम्ही, माझी विनंती आहे, एकत्रित या. बिल्डर तुम्हाला येईल, सोसायटीच्या लोकांना सांगेल मी तुम्हाला ऑफिस देतो, मी तुम्हाला आणखीन दे. हे घर 30-40 वर्ष तरी टिकलं पाहिजे, असं घर आपल्याला मिळालं पाहिजे. आज बिल्डर बांधून गेलेला बघा त्या बिल्डिंगची हालत काय. नेरूळमध्ये त्या 2 बिल्डिंगी अशा हालतात तर तिथे लोक राहतात, वाईट वाटतं. माझी आपल्या सगळ्या लोकांना विनंती आहे की आपण सर्व सोसायटीच्या लोकांनी इथे पुन्हा मला एक 8 दिवसात बोलवा, मी याला तयार आहे आपल्यासाठी. सगळ्या असोसिएशनचे अध्यक्ष, सेक्रेटरी, त्यांचे राहणारे लोक, जो काही तो खुर्च्या पाण्याचा जोही खर्च होईल मी करीन सगळा. पण सगळ्यांना इथे जेवढी सोसायटी, आपल्याला एकंदरीत 10 एकरचा तरी भूखंड झाला तर मोठ्या कंपन्या येतील, आणि मोठी कंपनी आली तर तुमचं घर इतकं सुंदर होईल की पुन्हा कधी तुम्हाला विचार पडणार नाही की आपण एक भविष्यात चांगलं काम केलं. आणि मलाही वाटते नवी मुंबई स्मार्ट सिटी व्हावी, आपल्या मुलांना चांगल्या घरात मिळावं. हे आता काय मुलं इथे खेळणार, कशी खेळणार आहे तुमची मुलं, त्याच्यासाठी आपण आपल्या मुलांसाठी सगळ्यांनी एकत्रित या, अशी माझी आपल्याला पूर्ण विनंती आहे. आपण परत प्रत्येक सोसायटी गरज नाही, माझ्या कारकिर्दीमध्ये एक चांगलं काम उभं राहावं आणि ते लोकांना मिळावं, कारण ही लोकांची स्वप्न आहेत ती पुरी व्हावी. ती अध्यक्ष आपण सगळी कमिटी तयार करा, आज बसा, बराच वेळ सगळे एकत्रित आहात, चांगल्या कामाला आज सुरुवात करा. आपण सगळे पुढच्या वर्षीमध्ये चांगल्या कामाला मुहूर्त काढून इथे काम सुरू करू अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर उपस्थितांनी सिडकोची घरे फ्री होल्ड करण्यासंदर्भात आमदार मंदाताईंचे आभार मानले. मात्रे या ठिकाणी आले आहेत, त्यांचे सहर्ष स्वागत. 2-3 दिवसापूर्वी आमच्या सर्व नवी मुंबईच्या सर्व सोसायट्याच्या अध्यक्ष आणि सचिव यांच्या मीटिंग मंदाताई मात्रे यांनी आयोजित केल्या होत्या सिडको भवन इथे. त्याच्यामध्ये आपल्या ज्या सोसायटी आहेत त्या लीजवरती आहेत त्या प्री होल्ड करून देण्याचं त्यांनी सिडकोच्या MDना सांगितलेलं आहे. ते 2 महिन्यामध्ये प्रस्ताव तयार करणार आहेत आणि ते आपल्या पूर्ण ही जमीन आपल्या सोसायटीच्या नावावर करून देणार आहे. तरी त्यांचे मी या वतीनं आभार मानतो. बेलापूर विधानसभेच्या धडाडीच्या आमदार मंदाताई म्हात्रेजी, या सोसायटीचे सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य, जसं आपल्या आज अध्यक्षांनी सांगितलं की आता जे आपण या बिल्डिंगमध्ये राहतो की ही जागा सिडकोच्या मालकीची आहे आणि सिडकोनं आपल्याला 60 वर्षाच्या लीज डीडवरती दिलेली आहे. ताईंचं म्हणणं असं आहे की आता सिडकोचं काम या नोव्हेंबरपासून संपलेलं आहे. सिडको आता इथे राहू नये आणि जी आपली जागा सिडकोकडून आपण लीजवरती घेतलेली आहे ती आमच्या सोसायटीच्या वैयक्तिक नावावरती करण्यात यावी. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की एखादी आपल्याला कन्स्ट्रक्शन करायला गेलो, एखादी एक्सटेन्शन करायला गेलो तर त्याचे चार्जेस सिडकोला आपण भरतो आणि सिडको त्याचे चार्जेस भरल्याशिवाय आपल्याला एनओसी देत नाही. अशा रीतीने स्वागत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीसह संपूर्ण नवी मुंबईत गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळाला. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MVTV.